दुसरीकडे लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं देखील वातावरण चांगलंच तापलेलं आहे, तर त्याच वेळेला स्थानिकांनी मात्र समस्यांचा पाढाच वाचलाय। शहरामधल्या अतिक्रमणामुळे त्रास होत असल्याचं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे, तर फेरीवाले मनमानी करतात, मात्र त्याकडे देखील महानगरपालिकेच्या प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। लातूर शहर प्रचंड वेगानं वाढणारं शहर आणि या शहरातली ही जी गोलाई आहे तिला 100 वर्षापेक्षा अधिकचा काळ झालेला आहे आणि या गोलाईमध्ये जवळपास 16 मुख्य रस्ते आणि अनेक उपरस्ते येऊन मिळतात आणि या भागात सर्वात मोठी समस्या आहे ती वाहतुकीची। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होते। ठिकठिकाणी जे अनेक हातगाडीवाले आहेत किंवा छोटी मोठी दुकानदार आहेत ते रस्त्यावर दुकान मांडून आहेत आणि यामुळे सर्वसामान्य लातूरकरांना मोठा त्रास होतोय। त्याच अनुषंगानं आपल्याशी बोलण्याला काही लातूरकर आहेत। लातूरमध्ये मोठा वाहतुकीला अडथळा होतोय। ज्या पद्धतीनं ही सगळी रचना आहे ती रचना पाहता याच्यावर काही उपाययोजना होताना दिसत नाही। काही काळ ही अतिक्रमण हटवलं जातं पण पुन्हा अतिक्रमण होतं। महानगरपालिकेचं त्याकडे लक्ष नाही, काय सांगाल? ही 100% गोष्ट खरी आहे। लातूर महापालिकेचं शून्य नियोजन आहे। इथं गोलाई हा मेन भाग आहे, बाजारपेठ आहे। इथं रिझर्व्ह पार्किंगची कुठलीही व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही आहे। तसं पूर्ण संबंधित शहराभर आपण जर बघितला 5 नंबर चौक असेल, रेणापूर नाका असेल, राजीव गांधी चौक आहे, गुळ मार्केट आहे, इथं संध्याकाळी सायंकाळी 5 ते 9 पर्यंत सगळीकडे ट्रॅफिक जाम असते। ट्रॅफिक पोलीस शून्य अकार्यक्षम आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। स्थानिक आमदार याबाबत कुठल्याही बैठका नियोजन करण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। याबाबत माझं स्पष्ट मत मी आपल्या माध्यमातून जाहीर करतो। कशा पद्धतीनं वाहतुकीला अडचण होते? वाहतुकीमध्ये प्रथमतः जे नव्यानं पोलीस नियुक्त झाले ते ट्रॅफिकचे असो किंवा अन्य ते पोलीस प्रशासनातले असो, त्यांना लातूरची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे। सर्वप्रथम की कुठले रस्ते कुठल्या मार्गाने जातात, कुठली वाहतूक कुठल्या मार्गाने येते, पूर्व भागातून पश्चिमेकडे जाणारा वर्ग जास्त आहे का पश्चिमेकडून येणारा वर्ग पूर्वेकडे जास्त आहे, ही सर्वप्रथम हे सांगणे गरजेचं आहे त्यांना। त्याच्यामुळं मी लातूरकर म्हणून ह्या समस्या उपाय शोधणे गरजेचं आहे। सगळ्यात मुख्य बाब अशी आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे वाहतुकीला अडसर होते त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे, त्याकडे मनपाचं लक्ष नाही आहे। बरोबर आहे, मनपाचं कोणत्याच गोष्टीत लक्ष नाही आहे। जे हॉकर्स आहेत, गाडीवाले जे आहेत त्यांना बेशिस्तपणा आहे, पालिकेचं कुणावरही कंट्रोल नाही आहे। आणि ट्रॅफिकचं जर बघितलं तर ट्रॅफिक पोलीस हा सिग्नल सोडून देऊन हा कुठल्या तरी पानटपरीवर थांबलेला दिसतो तुम्हाला। बरं, हातगाडीवाल्यांनाही बऱ्याचदा सांगण्यात येतं मनपाकडून की इथून हातगाडी काढा, हातगाडी हटवली जातात, काही ठिकाणी परमिशनही दिलेली आहे, मात्र त्या सुचारू रूपनं ते होत नाही आहे। काय सांगाल याबद्दल? नाही, आता हातगाड्याची बाबतीत आपण बोललात तर मी मागच्या काळात ह्या प्रभाग 15चा नगरसेवक व स्थायी समिती सभापती म्हणून महापालिकेत काम केलेलं आहे। इथे स्थिर परवाना महाराष्ट्र शासनाच्या योजनेप्रमाणे काही गाड्यांना स्थिर परवाना देण्यात आलेला आहे, पण मंजूर गाड्यापेक्षा अतिरिक्त गाड्या इथे थांबतात, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या तर निर्माण होतेच आहे। ॲटो रिक्षाची अडचण आहे, पे एन पार्किंगची सुविधा नाही आहे। ह्या सर्व गोष्टीमुळे ह्या मुख्य बाजारपेठेत आपल्याला अडचण नेहमी भेडसावत आहे। काय सांगाल, कशा पद्धतीच्या अडचणी आहेत? अडचणी असं समोर दिसते त्याच या अडचणी आपल्याला असं याच्यावर काय तुम्हाला काय उपाय काय वाटतो? उपाय हे ट्रॅफिकचं थोडं अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण हटवल्याचं थोडं पार्किंगची सोय होईल। एकूणच ज्या प्रकारे संपूर्ण शहराचा जर भाग बघितला तर गंजगोलाई असेल, 5 नंबर चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा अहिल्यादेवी होळकर चौक असेल, या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीला अडसर होतोय, कारण ठिकठिकाणी हातगाडी आणि अतिक्रमण आहे आणि याचकडे महानगरपालिकेचं लक्ष नाही आहे। यामुळे सर्वसामान्य लातूरकरांना दिवसेंदिवस याचा त्रास सहन करावा लागतोय। मात्र यावर काय उपाययोजना आहे याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही आहे। कॅमेरामन धनंजय धारूंच्यासह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।